जे ठरवलेत ना त्यात काहीही बदल करू नका। अगं मला काय म्हणायचं ते पूर्ण ऐकून तरी घे। मी तर त्यांना म्हणते की तुम्ही इथेच थांबा। मी एक प्लॅन केलाय बरं का। काय? हे बघा, वीणाने जसा पांडूकडून आपल्याला निरोप पाठवलाय ना तसाच आपणही निरोप पाठवायचा, पण तो प्रांजलकडून। आणि कालिंदी, रायाला जे जे आवडतं ना ते तू सगळं करायचंस। म्हणजे घरगुती जॅम, लोणची वगैरे सगळं करून ते प्रांजल बरोबर तिथे पाठवायचं। अगदी खरंय, रायाला ना माझ्या हातचं लिंबाचं लोणचं खूप आवडतं। म्हणजे रोज त्याला जेवणात लागतच ते। किती दिवस खाल्लं नाहीये त्याने, आठवण येत असेल त्याला। त्याशिवाय कणकेचे लाडू, पोह्याचा चिवडा। हे बघ कालिंदी, आपल्याकडे इतका वेळ नाहीये। आजच तुला जे काही करायचं असेल ना ते कर, आणि आजच्या आज ते प्रांजल बरोबर तिथे पोहोचलं पाहिजे। आणि प्रांजल, आम्ही इथे अगदी खूप मजेत आहोत आणि जावई बापूंचा तिथे यायचा काहीही प्लॅन नाही, हे वीणाला तू ठासून सांगायचंस। पण वसुजी, याने काय होणार आहे? हे सगळं ऐकून वीणा घाबरून जाईल आणि मंगेश म्हणतो तशा चुकाही करेल। कदाचित ती माघार घ्यायला तयारही होईल, पण जावई बापू तिच्याशिवाय इथे छान राहतायत हे ऐकल्यानंतर मात्र वीणा यांच्याशिवाय तिथे स्वस्तपणे राहू शकेल असं वाटत नाही। आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे, लक्षात ठेवा। साहेब येणार आहेत का? त्यांची वाट बघताय? किती चौकशा रे तुला? तुला काय करायचंय? नाही, तुम्ही एवढे अस्वस्थ दिसलात म्हणून विचारलं। छे रे, काहीतरी काय। बघ किती चांगली हसतीये वगैरे, आणि साहेबांच्या आठवणीने उदास वगैरे नाही की। साहेब असतील बहुतेक। ते कशाला येतील? ते थोडेच येणार होते। तुझा बघ कोण आलंय ते। मला आपलं वाटलं साहेब असतील। थांब थांब थांब, तू एक काम कर, तू चहा कर, जरा जास्त साखर घालून चहा कर जा, मी बघते। हॉटेलमध्ये वगैरे काही गेले नाही, सरळ घरीच आले। मला हरवायला निघाले होते। बाई 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 बाई, यांना काही करमलेलं दिसत नाहीये तिकडे। आले आले, शेवटी आलीच ना घराची आठवण। मला वाटलंच होतं तुम्ही इतके दिवस